बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये धक्काबुक्की आतापर्यंत खूप वेळा पाहायला मिळाली आणि ज्यामुळे ऑडियन्सला खूप मज्जा पण आलेली। पण आता आपण त्यावरची धक्काबुक्की पाहणार आहोत आणि तेही लवकरच, कारण अशीच काही अपडेट आहे आणि या अपडेटमध्ये एकाला नाही, दोनला नाही, 4-5 लोकांमध्ये धक्काबुक्की झालेली आहे आणि तेही कॅप्टन्सीसाठी। हो, अशीच एक अपडेट आली आहे आणि याबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला की नेमकं काय झालं। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आणि बिग बॉसच्या घरामध्ये या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी एक टास्क झालेला आहे आणि त्या टास्क मध्ये घरच्या सगळ्या कंटेस्टंटनी आपली कंबर कसली आहे आणि प्रत्येक कंटेस्टंटला कॅप्टन व्हायचं आहे आणि त्यासाठी सर्वच्या सर्व कंटेस्टंट प्रयत्न करत आहेत आणि टास्क कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जो टास्क जिंकेल आज युजुअल तो घरचा कॅप्टन होणार आहे। पण बिग बॉस मध्ये असा कुठलाच टास्क नाही आहे ज्या टास्क मध्ये भांडण होणार नाही किंवा धक्काबुक्की होणार नाही, कारण या आधी पण खूप टास्क बघितले, त्या टास्क मध्ये पण धक्काबुक्की झाली आहे। पण या टास्क मध्ये धक्काबुक्कीचा एक नेक्स्ट लेवल तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण या टास्क मध्ये एका कंटेस्टंट सोबत धक्काबुक्की झालेली नाही तर 4-5 कंटेस्टंट सोबत धक्काबुक्की झालेली आहे। त्यामध्ये अरबाज पण येतोय, अंकिता पण येते, डीपी दादा पण येतो आणि निखिलला तर चांगलाच धक्का बसला आहे आणि हे पाहूनच वाटत आहे की कंटेस्टंट मध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन आहे आणि ज्याप्रमाणे सगळेच कंटेस्टंट कॅप्टन होण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यात धक्काबुक्की पण सहन करत आहेत। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कंटेस्टंट किती भारी खेळत आहेत आणि यामुळे हा सीझन खूप गाजला पण आहे। पण तुम्हाला काय वाटतं, या आठवड्याचा कॅप्टन कोणाला व्हायला पाहिजे? टीम ए कडून व्हायला पाहिजे की टीम बी कडून व्हायला पाहिजे? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।